नमस्कार मित्रांनो, जीनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण लेक लाडकी या योजनेसंदर्भात माहिती बघणार आहोत। मग लेक लाडकी या योजनेसाठी निधी आलेला आहे। मग 19,72,00,000चा निधी वितरित करावायचा आहे। पण आतापर्यंत काही जणांनी जर अर्ज केलेले नसतील तर त्यासाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर कॅम्प लावून अर्ज भरून घेण्यात येणार आहे। येत्या 15 दिवसात हा निधी वाटप करायचा आहे। त्यामुळे सर्वांनी त्वरित अर्ज करावा या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, मुलीच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली। सदर योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना जन्मानंतर विविध टप्प्यांवर अनुदान देण्यात येणार आहे। शासनाकडून अधिकृत शासन निर्णय व इतर माहिती देण्यात आल्यानंतर या संदर्भातील निधीसुद्धा शासनाकडून वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहे। या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, लेक लाडकी योजना निधी वाटप। मग शासनाकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आल्यानंतर आता लाभार्थ्यांना रक्कम वाटप करण्यासाठी 19,70,00,000चा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19,70,00,000चा निधी वितरित करण्यात आल्यानंतर याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हानिहाय व तालुका स्तरावर तालुकानिहाय कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे। लाभार्थ्यांना अर्जासाठी आव्हान। आतापर्यंत जवळपास राज्यातील 35,000 प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील 15 दिवसात तालुकानिहाय व जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना जवळील बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे। मग मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये, तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम या योजनेत देण्यात येईल। मग या योजनेचा लाभ कोणाला मिळेल तर 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे। जर एखाद्या व्यक्तीला 2 अपत्य झाली, उदाहरणार्थ एक मुलगा आणि एक मुलगी, तर अशा परिस्थितीत सुद्धा मुलीला लाभ देण्यात येईल। पहिले जे अपत्य होईल त्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या हप्त्यासाठी आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे। पहिले अपत्य असेल त्यानंतर जुळी मुली जन्माला आल्यास त्यांना सुद्धा लाभ मिळेल, परंतु त्यासाठी आई वडिलांना कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, यासाठी जो अर्ज करायचा आहे तो पुढील प्रमाणे आहे। याची PDF लिंक आपण डिस्क्रिप्शनमधून देण्यात आलेली आहे, तिथने तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो, आपण या योजनेचा लाभ घ्यावा। आपल्या जवळील लाभार्थ्यांना या संदर्भात माहिती द्यावी, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।